भारतीय लाड शास्त्रीय वाणी समाज महिला प्रबोधन संस्थेकडून आपण सर्वांचे स्वागत स्वागत स्वागत. आजचे आपले पहिले लाईव्ह सत्र. असे अनेक सत्र आपण राबवले जातात आणि राबवणार आहोत. अधिक मासाचा अधिक आनंद असं हे आजचे युट्यूब लाईव्ह फर्स्ट सेशन. करिअर म्हणजे काय, ते कसे असावे, आनंद देणारे आणि आनंद घेणारे, आयुष्य जपणारे आणि हो नाती खुलवणारे बरं का, ते कसे ते बघूया. पुढील सूत्र मी ज्ञानदा मालपुरे यांकडे सोपविले. धन्यवाद दर्शनाताई. नमस्कार, मी सौ ज्ञानदा हर्षल मालपुरे. आज आपण इथे जमलो आहोत ते एका खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती जाणून घेण्यासाठी. असं म्हणतात की आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणी हिरावून किंवा चोरून घेऊ शकत नाही, आणि ते म्हणजे तुमचे ज्ञान आणि शिक्षण. यासाठी आपल्या आवडीनुसार योग्य ती फील्ड निवडणे खूप गरजेचे असते. शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास हा देखील तितकाच महत्त्वाचा. या सर्व विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज जे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभले आहे त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. त्यांचे नाव श्री भूषण बोराडे. ते समर्थ ग्रुप ऑफ फाउंडेशन येथील कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे HOD आहेत. त्याचबरोबर सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील एक्स व्हाईस प्रिन्सिपल. नॅशनल सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी स्टँडर्ड्स दिल्ली येथील ते अकॅडमिक ॲडवायझर देखील आहेत. त्यांना स्टेट लेवल सोशल फाउंडेशन सातारा यांच्यातर्फे युथ आयकॉन अवॉर्ड देखील मिळालेला आहे. नामांकित कॉलेजेसमध्ये त्यांचे स्टुडंट अवेअरनेस प्रोग्राम यावर अनेक सेशन्स होत असतात. चला तर मग त्यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया. आपल्या या सत्रात आधी ते मार्गदर्शन करतील. तुम्हाला जे काही प्रश्न वगैरे असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट करू शकतात. सेशन संपण्याच्या आधी आपण सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून जाणून घेऊया. डॉक्टर भूषण, तुम्हाला मी विनंती करते की आपण पुढील सत्र सुरू करावे. धन्यवाद. धन्यवाद ज्ञानदाताई, धन्यवाद दर्शनाताई, तसेच तुमच्या सर्व महिला आघाडीचं. आणि तुम्ही खूप सुंदर प्रकारे या सगळ्या गोष्टींचं नियोजन करता. ह्या लॉकडाऊनच्या काळानंतर सोशल मीडिया किंवा ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं खूप उत्तम साधन म्हणजे अनेक लेक्चरचं झूम ॲप थ्रू झालं, गुगल मीट आहे, अशा अनेक माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं उत्तम साधन प्रभावी माध्यमातून आपण कनेक्ट होत गेलो. आणि ह्या माध्यमातून विचार करता की आपण एक खूप मोठ्या क्राऊड पर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे या पद्धतीनं करतो. आणि पहिल्यांदाच आता इंट्रोडक्शन मध्ये सांगून दिलं की तुमचं लाईव्ह स्ट्रीमिंग पहिल्यांदाच करता एक खूप छान गोष्ट आहे. कारण लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचतो. तर मी आपल्या मूळच्या विषयाला येतो की आता आपला जो विषय निवडलाय तो करिअर मार्गदर्शन आणि त्याच्यासोबत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा पर्सनॅलिटी बिल्डिंग हा विषय महत्वाचा. नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखद स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार. आजचा आपला जो मूळ विषय आहे तो करिअर मार्गदर्शन आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. खरं तर दोन्ही विषय आणि या दोन्ही विषयांच्या अनुषंगानं विचार करायचा तर मी आपल्याला जो वेळ मिळालेला आहे या वेळेमध्ये खरं तर हे दोन्ही विषय कव्हर करणं खूप अवघड असं काम आहे. परंतु आपण थोडक्यात प्रत्येक विषयावर फोकस करूयात. आणि यात सांगायचं झालं म्हणजे करिअर मार्गदर्शन. मग या करिअर मार्गदर्शनामध्ये पहिला पार्ट येतो तो करिअर. मग हे करिअर म्हणजे काय? आपण ज्यावेळी आयुष्यामध्ये जगत असताना या भौतालिक गोष्टींमध्ये पाहत असताना
बऱ्याच लोकांना महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे करिअर. मग ते 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं, आणि नंतर आयुष्यातल्या अनेक स्टेजेस कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा अनेकांना प्रश्न पडतो की आपण कुठल्या पातळीपर्यंत पोहोचलोय आणि आपण ज्या गोष्टीपर्यंत पोहोचलोय तेच आपलं खरोखर करिअर आहे का. बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी असा प्रॉब्लेम येतो की तुम्ही 12वी नंतर एखादी शाखा निवडता आणि त्या शाखेमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला प्रश्न निर्माण होतो की आता याच्यानंतरच्या जॉबच्या संधी कशा आहेत, किंवा मला याच्यानंतर मी जी शाखा निवडली आहे ती शाखा मला अनुसरून योग्य आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे करिअर म्हटलं की माझ्या माहितीप्रमाणे की 3 प्रश्न खूप महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे करिअर म्हणजे काय, दुसरं करिअर कसं निवडलं पाहिजे, आणि करिअरच्या वाटा कुठल्या कुठल्या आहेत. मग आता करिअर म्हणजे काय, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की करिअर म्हणजे काय. आणि मी अशा एका संस्थेमध्ये काम करतो म्हणा किंवा एका संस्थेमध्ये जोडले गेलेलो आहे. अशी संस्था आहे एक. मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतो. आणि दुसरं म्हणजे रामकृष्ण मिशन यासारख्या संस्थेमध्ये एक वक्ता म्हणून सुद्धा गोष्ट अनुभवायला मिळते. रामकृष्ण मिशन म्हणजे स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन संस्था. आणि या रामकृष्ण मिशन संस्थेद्वारे ह्या अनेक गोष्टींवर आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांवर उत्तरांची संकल्पना मांडली जाते. आणि म्हणूनच मग त्याच विषयाला अनुसरून मग आपण करिअर म्हणजे काय, करिअर म्हणजे पैसा का, करिअर म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या पदावर जाऊन पोहोचणं म्हणजे काय, की करिअर म्हणजे की तुमच्या आयुष्यात मिळालेली तुम्हाला संधी का. करिअर कशाला म्हणायचं, बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो आणि बऱ्याच पालकांचा सुद्धा हा प्रश्न असतो. अनेक कॉलेजेस लेक्चरला गेल्यानंतर हा प्रश्न बऱ्याच वेळा लोक विचारतात की सर करिअर काय म्हणायचं. तर माझ्या माहितीप्रमाणे करिअर खूप सुंदर अशी गोष्ट सांगतो. एका मुलाचे एक शाळेमध्ये शिकणारा मुलगा, आणि तो शाळेमध्ये रिझल्ट लागल्यानंतर तो 2 विषयामध्ये नापास झालेला असतो. नापास झाल्यानंतर तो घरी येतो, शांत असतो. आता तुम्हाला सर्वांना माहितच आहे नापास झाल्यानंतर मुलं घरी आल्यानंतर कशी बसतात. परंतु 2 सब्जेक्ट मध्ये नापास झाल्यानंतर तो घरी आला, एकदम शांततेने बसला, त्याच्या रूम मध्ये जाऊन बसला. वडिलांनी पाहिलं आपला मुलगा नाराज होऊन घरातनं आलाय आणि येऊन तो आपल्या स्वतःच्या रूम मध्ये जाऊन बसलेला आहे. वडिलांना निश्चितच झालेल्या प्रकाराची थोडीफार जाणीव असणारच. त्यानंतर एक थोड्या वेळानं त्याच्याच वर्गातील काही मुलं येऊन त्याच्या वडिलांना भेटली आणि वडिलांना पेढे देऊ लागली की आम्हाला फर्स्ट क्लास मिळाला. काही मुलांनी सांगितलं मला डिस्टिंक्शन आलंय, काही मुलांनी सांगितलं की मला हे छान मार्क्स आले, मी वर्गात दुसरा आलो. अशा मुलांनी त्याच्या वडिलांना पेढे दिले. आणि मग ते दिल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्या मित्रांना प्रश्न विचारला, अरे माझा मुलगा 2 विषयामध्ये नापास झाला रे, परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगू का, तो जरी 2 विषयात नापास झाला परंतु तो तुमच्या वर्गामध्ये, तुमच्या शाळेमध्ये खूप सुंदर प्रतीचं गायन करतो. आणि तो मुलगा म्हणजे आपले आजचे गायक आदरणीय अरुण दाते सर. इथून सुरुवात होते आपली करिअरची, की आपण आयुष्यामध्ये सुरुवात करत असताना, करिअरचा मार्ग निवडत असताना कुठल्या पद्धतीनं आपण करिअरचं गोष्ट विचारात घेतली पाहिजे. खरं तर तसं सांगा, करिअर म्हणजे काय की एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःभोवती मिळवलेली प्रावीण्यता आणि स्वतःच्या क्षमतांचा विकास करून तुम्ही त्याच्यामध्ये केलेली वाटचाल, ती म्हणजे करिअर. मग काही लोकांचा करिअरचा उद्देश असा असतो की खूप सारा पैसा मला भेटेल. काही लोकांचा करिअरचा उद्देश असा असतो की मी एक खूप चांगल्या मोठ्या पदावर जाऊन बसेल. निश्चितच हे करिअरचे मार्ग आहेत किंवा करिअरच्या एक काही स्टेजेस आहेत असं मी म्हणेन. परंतु करिअर म्हणजे काय जर हे मला कोणी विचारलं तर तुम्हाला मिळालेल्या संधीमध्ये तुम्ही किती
तुमच्या संधीमध्ये तुम्ही किती ओतप्रोत भरून काम केलेलं आहे आणि त्याची तुम्हाला वाटणारं समाधान, ते म्हणजे तुमचं करिअर. मग तो एखादा शिक्षक असेल, त्याला शिकवण्यामध्ये त्याचा रस असेल, तर त्याचं करिअर हे मात्र त्या शिक्षकाभोवती असेल. एखादा बिझनेसमन असेल, तर त्याचं सुद्धा करिअर त्याच्या बिझनेसमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या आपल्या आर्थिक नियोजनानुसार असेल. आणि मग अशा अनेक प्रकारचे आपण करिअरचा विचार करू शकतो. आणि मग 10वी-12वीच्या मुलांना महत्वाचा प्रश्न जो असतो की करिअर म्हणजे काय आणि करिअरच्या वाटा मी निवडल्या कशा पाहिजेत. आणि खरं तर आपलं चिंतन सुद्धा आजचं ह्याच गोष्टीवर महत्वाचं आहे की करिअर म्हणजे काय हे तुम्हाला कळालं. अरुण दातेंच्या गोष्टींप्रमाणे सांगितलं की समजा जर एखादं आपले सचिन तेंडुलकर आहेत, त्यांना जर आपण लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं असतं की सचिन तू गाण्याचा क्लास लाव, तर आज कदाचित सचिन तेंडुलकर आपल्या समोर या रूपात नसतेही. किंवा लता दीदींना सांगितलं असतं तुम्ही फुटबॉल खेळायला जा, तर लता दीदी आज आपल्या समोर अशा रूपानं असतात का? नाही. म्हणजेच काय, करिअर म्हणजे काय हे तुम्हाला कळालं असेल थोडं. करिअर म्हणजे तुमच्या अंगीभूत असणाऱ्या कलागुणांना स्वत्वाने ओळखून त्या क्षमतांचा विकास करणे म्हणजे करिअर. तुमच्या ज्या क्षमता आहेत ते तुम्ही ओळखलं पाहिजे. म्हणून मग आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा पहिला भाग येतो की स्व ओळखणे. आणि या करिअरच्या स्टेजमध्ये सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात योग्य अशी गोष्ट कोणती असेल तर तुमचं स्व ओळखणे, स्वतःला ओळखणे. मग तुम्ही स्वतःला कशा प्रकारे ओळखू शकता हे आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये पाहूयातच. दुसरा प्रश्न येतो तुम्हाला की करिअर कसे निवडावे. मित्रांनो, खूप सोपी गोष्ट आहे करिअर कसे निवडायचं. ज्याला स्व कळतो, ज्याला मी स्वतः कळतो, त्याला करिअर निवडावंच लागत नाही. कारण आपल्यात असणाऱ्या अंगीभूत क्षमता ह्या ज्याला समजल्या तर तो निश्चितच त्या क्षमतांचा विकास करून त्याचं करिअर घडवणारच आहे. मग त्या क्षमता कशा ओळखायच्या किंवा मला कशामध्ये रस आहे हे कसं ओळखायचं, याचं खूप सुंदर असं उदाहरण सांगतो. मुंगी आपणा सर्वांना ज्ञात आहे. मुंगी पहा, सदैव तिच्या कामामध्ये मग्न असते. आणि आपण पहा, अनेक कारणे देऊन आपली कामं टाळण्याचा प्रयत्न करत असतो. मग मुंगी तिच्या सदैव कामामध्ये मग्न असताना समजा वाळूमध्ये साखर जर मिक्स करून ठेवली तर मुंगी वाळू घेऊन जाते का रे? मुंगी बरोबर त्या वाळूमधले फक्त साखरेचे कणच घेऊन जाते. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या करिअरचं नियोजन असलं पाहिजे. आपल्याला साखर घेऊन जायची की आपल्याला वाळूचे कण घेऊन जायचे हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. आणि बहुतेकदा मला इथे आता सध्या असं वातावरण दिसतं की मुलं फक्त वाळूचे कणच वाहताना दिसतात. कारण मूळ प्रश्नच हा आहे की तुम्ही तुमच्या क्षमतांनाच ओळखू शकत नाही. आणि तुमच्या ह्या क्षमता ओळखण्यामध्ये तुमच्या सगळ्यात महत्वाचे 3 व्यक्ती आहेत असं मी म्हणेन. एक तुमचे आई वडील, दुसरे तुम्ही स्वतः आणि तिसरे म्हणजे तुमचे गुरु किंवा तुमचे शिक्षक. ह्या 3 लोकांव्यतिरिक्त तुम्हाला तुमचा स्व ओळखण्यासाठी दुसरं कोणी मदत करू शकत नाही. मग तुम्ही ज्योतिषाकडे जा किंवा दुसरं अजून कुणाकडे जा, तर मला तरी वाटतं की ती गोष्ट तेवढी महत्वाची नाहीये. या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला ओळखण्यासाठी जोपर्यंत तुमचं स्वतःचं करिअर तुम्ही डिफाईन करत नाही किंवा स्वतःला ओळखत नाही, तोपर्यंत तुमच्या करिअरची योग्य दिशेने वाटचाल होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं की योग्य ठिकाणी, योग्य माणसाला, योग्य ठिकाणी, योग्य दिशेने, योग्य माणसाकडून योग्य मार्गदर्शन मिळालं तर तो योग्य वाटचालीस लागतो. तसं हा प्रत्येक गोष्टीतला योग्य गोष्ट आपल्याला जीवनामध्ये शोधत जायची. आणि मग हे करिअर समजलं मला. करिअर कसं निवडायचं हे मुंगीच्या उद्देशाने मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आणि मग करिअरच्या वाटा कुठल्या कुठल्या आहेत तर आपण ही गोष्ट पाहूया. तोपर्यंत की आपण सगळ्यांनी ही एक गोष्ट ऐकलीच असेल नक्कीच, हेलन केलर. सगळ्यांना माहितीच असतील हेलन केलर. हेलन केलर ह्या जगातील पहिल्या अंध व्यक्ती आहेत. पहिल्या अशा अंध प्लस कर्णबधीर व्यक्ती आहेत
की त्यांनी स्वतः PhD केलेली आहे. 12 पुस्तकं त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत. मग सांगा मला मित्रांनो, की अशी व्यक्ती की जी स्वतः अंध आहे, बधीर सुद्धा आहे आणि त्या व्यक्तीने PhD केलेली, डॉक्टरेट मिळवलेली आहे. आणि मग इथं आपल्याला विचार करायचा प्रश्न येतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करतो. तर मी तुमच्या करिअरच्या वाटापर्यंत आलो होतो. करिअरच्या वाटा पाहूयात आपण. माझी स्क्रीन तुम्हाला सगळ्यांना दिसते? दर्शना मॅडम, नंदाताई, माझी स्क्रीन दिसते ना? हो, दिसते. ओके. येस. करिअरच्या वाटा कुठल्या कुठल्या आहेत? 12वी नंतर विद्यार्थ्यांनी विचारलं तर सर मला 12वी नंतर कुठं जाऊ शकतो मी? तर 12वी नंतर तुमच्या समोर मार्ग आहेत. मेडिकल कोर्सेस आहेत. मग खाली लिस्ट केलेले MBBS आहे, BUMS आहे, BHMS आहे, BMS आहे, BSMS आहे, BDS आहे. हे सगळे गोष्ट तुम्ही मेडिकल क्षेत्रामधनं जाऊ शकता. प्लस मेडिकल क्षेत्रामध्ये दुसरं असं आहे ते पॅरामेडिकल डिप्लोमा, UG कोर्सेस. मग त्यात नर्सिंग आहे, फार्मसी आहे आणि खाली दिलेले अनेक कोर्सेस आहेत. तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता. डेंटल हायजेनिक आहे, डेंटल मेकॅनिक्स आहे, डेंटल टेक्निशियन आहे, हेल्थ इन्स्पेक्टर आहे, मेडिकल इमॅजिन आहे, मेडिकल लॅब टेक्निशियन आहे, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन आहेत. तर ह्या दोन्ही गोष्टींमधनं म्हणजे मेडिकल कोर्सेस जे आहेत ते हे वेगवेगळे कोर्सेस आहेत की ज्याच्यातनं आपण वेगवेगळ्या मेडिकल मधल्या शैक्षणिक संधी आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर पॅरामेडिकल हे म्हणून एक क्षेत्र समजलं जातं. त्या पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या खालील संधी आहेत पहा. म्हणजे ज्या लोकांना नीट एक्झाम करून याच्यासाठी पात्रता, तुम्हाला नीट एक्झाम महत्वाची आहे, तर त्या नीट एक्झाम थ्रू तुम्ही हे मेडिकल कोर्सेस पाहू शकता. आताच नुकतीच काही दिवसांपूर्वी नीट एक्झाम गव्हर्नमेंटने आपल्या घेतली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगकडे आपण सगळ्यात शेवटी येऊया. नंतर आहे ह्युमॅनिटी कोर्सेस. ह्युमॅनिटी कोर्सेस म्हणजे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एक नॉर्मल आर्ट्स वगैरे ह्याच्यातून गेल्यानंतर तुम्ही ह्युमॅनिटी कोर्सेस म्हणजे स्वतः संबंधी काही आहे, इकॉनॉमिक्स आहेत, फाईन आर्ट्स आहेत, फॉरेन लँग्वेज तुम्ही शिकू शकता किंवा जर्नलिझम आहे. ऍडव्हर्टायझिंग मध्ये सुद्धा खूप चांगलं क्षेत्र आता नवीन मार्केटमध्ये येते, ते डिजिटल मार्केटिंग सारखं. मग त्या गोष्टीकडे आपण पाहू शकता. लायब्ररी सायन्स आहे, फिजिकल एज्युकेशन आहे, पॉलिटिकल सायन्स आहे. तर ह्या गोष्टी अशा आहेत तुम्हाला ज्या PPT मध्ये दाखवलेल्या आहेत. तर क्षेत्र खूप आहेत. मी फक्त काही ठराविक क्षेत्र किंवा मला जेवढा प्रयत्न आहे त्या क्षेत्रांचा मी एकत्रितरित्या आपल्या समोर PPT द्वारे मांडतोय. सांगायचा मुद्दा असा की हे सगळे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, होम सायन्स आहे, इंटेरियर डिझाईन आहे, करिअर ओरिएंटेड जी क्षेत्र आहेत, म्हणजे मनुष्याला आयुष्यामध्ये जगताना लागणाऱ्या गोष्टी म्हणजे हे तुमचं करिअर आहे आणि याच्याशी रिलेटेड असणारे वेगवेगळे क्षेत्र तुम्ही पाहू शकता. मग आता या ह्युमॅनिटी कोर्सेसमध्ये त्या टाईपने दिलेल्या आहे. सोशल वर्क जशी आपली आताची संस्था काम करते तर त्या पद्धतीने अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला सोशल वर्क करता येतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिग्री, ग्रॅज्युएशन कम्प्लीट करता येऊ शकतं. जर्नलिझम, काही लोकांना पत्रकारितेची आवड असते, त्याही गोष्टीचा ते निश्चितच जर्नलिझम करून उपयोग करू शकता. किंवा TV न्यूज चॅनलमध्ये एक आपल्याला चांगलं आपण म्हणजे एक TV न्यूज ऍडवायझर होऊ शकतो. तर ती सुद्धा संधी त्यातनं होऊ शकते. तुम्ही जनरल BA केल्यानंतर MPSC, UPSC यासारख्या संधी सुद्धा तुम्हाला BAतनं केल्या जातात. आणि BAचं एक एक्झाम्पल म्हणजे एक करिअरच्या बाबतीत आपले विश्वास नांगरे पाटील खूप सुंदर एक्झाम्पल आहे की त्यांनी BA केलं,
खूप चांगले मार्क्स असताना सुद्धा BA केलं, परंतु त्यानंतर त्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास केला. तर त्याच्यावर मी नंतर परत आपल्याशी चर्चा करणारच आहे. मग नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या फॉरेन लँग्वेजेस आहेत. आता ही फॉरेन लँग्वेजेस खूप महत्वाची गोष्ट आहे की करिअरचा एक वेगळा डायरेक्शनचा पार्ट होऊ शकतो. तर फॉरेन लँग्वेजमध्ये पर्यटनाच्या संधी जिथं आहेत तिथं मॅक्झिमम लोकांचा फॉरेन लँग्वेजेसशी संबंध येतो. प्लस तुमच्या काही IT कंपनीज आहेत किंवा वेगवेगळ्या मोठमोठे बिझनेस आहेत, तिथे सुद्धा फॉरेन लँग्वेज मध्ये ज्यांची डिग्री झालेली आहे त्या लोकांना खूप साऱ्या संधी आहेत. कारण पर्यटनामध्ये ज्यावेळी अनेक बाहेरचे गेस्ट आपल्या देशामध्ये येतात, तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांची हॉस्पिटॅलिटी किंवा त्यांची सर्व्हिससाठी ह्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं संधी आहेत. त्याच्यामुळे त्याही क्षेत्राकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकता. होम सायन्स आहे, इंटेरियर डिझाईन आहे. मग हे हे काही छोटे छोटे कोर्स आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही फॅशन डिझायनिंग पाहू शकता किंवा फिजिकल एज्युकेशन हा सुद्धा एक चांगला कोर्स आहे. किंवा ह्या कोर्सद्वारे आपण मैदानी खेळ असतील किंवा शाळांमधील आपण जे PT टीचर म्हणायचो, तर त्यांनाही खूप चांगल्या संधी आहेत. कारण आता योगासना वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व आपल्या देशामध्ये लोकांना समजत चाललंय आणि ह्या फिजिकल एज्युकेशनद्वारे आपल्याला तिथे खूप चांगली संधी भेटू शकते. अशा प्रकारे ट्रॅव्हल टुरिझम सारखा बिझनेस आहे, तिथे सुद्धा ग्रॅज्युएशन कोर्स आहे, तिथे आपण पाहू शकता. त्यानंतर आहे मॅनेजमेंट कोर्सेस. मॅनेजमेंट कोर्सेस म्हणजे की आपण ज्या सर्व्हिस अरेंजमेंटचं काम म्हणू शकतो. तर अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेसचं अरेंजमेंटचं काम मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये येतं. मग त्याच्यामध्ये हॉस्पिटल असेल, हॉटेल मॅनेजमेंट आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे. याच्यात संधी म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर MBA करू शकता. MBA केल्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट सारखी खूप चांगली संधी आपल्याला मिळू शकते. आणि MBA मध्ये अनेक प्रकारचे आहेत. ऑपरेशन मॅनेजमेंट किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट आहे किंवा IT मॅनेजमेंट आहेत. तर तिथेही तुम्हाला खूप चांगल्या संधी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. तर मी म्हणेल मार्केटिंग मध्ये तुम्ही MBA करायचा विचार केला तर आता आपल्या देशामध्ये अनेक बाहेरच्या कंपन्या आपल्या देशामध्ये गुंतवणूक करतायत आणि त्या लोकांना सुद्धा MBA चांगल्या कुशल लोकांची गरज आहे. तर आपल्याला निश्चितच तिथं संधी भेटू शकते MBA त्या क्षेत्राद्वारे. पण मला एक गोष्ट सांगायची की आपण हे कोर्सेसचा विचार करतोच आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्ट्रगल किंवा संघर्ष हा करावाच लागणार आहे. काही लोक म्हणजे नंतर आपण त्या विषयावर बोलतच आहोत, पण MBA करताना काही लोक म्हणतील की सर MBA झाल्यानंतर खूप कमी पगारावर जॉबच्या संधी आहेत किंवा मग खूप कष्ट करावे लागतात, खूप दारोदारी फिरावं लागतं. तर तसा प्रश्न नाहीये. खरं तर तुमच्याकडे स्किल असेल आणि काही दिवस तुम्हाला यातल्या गोष्टी म्हणजे तुमच्या स्किलला अनुभूत असणाऱ्या गोष्टी जर व्यवस्थितरित्या तुम्हाला हाताळता आल्या तर तुम्ही MBA सारखा खूप चांगला पर्याय नंतर निवडू शकता. मग MBA साठी तुम्ही BBA करू शकता. त्याच्या आधी 12वी नंतर BBA केलं, BBA नंतर MBA केलं तर निश्चितच तुम्हाला चांगला हा कोर्स होऊ शकतो. तर त्यानंतर आहे कॉमर्स कोर्समध्ये खूप सारे आहेत. बऱ्याच लोक म्हणतात की कॉमर्स नंतर खूप संधी कमी आहेत, खूप हे नाही म्हणजे कॉमर्स नंतर फार तर BCom करू शकतो आणि CA वगैरे त्या एक्झाम देऊ शकतो. तर तसं नाहीये. कॉमर्समध्ये एवढे सारे कोर्सेस आहेत की तुम्ही कॉमर्स नंतर करू शकता. CA आहे, CMA आहे, CS आहे, CSW कंपनी सेक्रेटरी खूप चांगलं पद आहे की ज्याच्यामध्ये CA हा इंडिव्हिज्युअल लेवलला काम करतो आणि CS हा इंडस्ट्री लेवलला काम करतो. तर तिथे आपण खूप चांगल्या पद्धतीने करिअर करू शकतो. BComचे काही स्पेशल सेक्टर दिलेले आहेत. टॅक्सेशन, टॅक्स प्रोसिजर, ट्रॅव्हल टुरिझम मध्ये सुद्धा BCom नंतर तो कोर्स आहे. बँक मॅनेजमेंट आहे आणि विशेष म्हणजे BCom नंतर तुम्ही हे CA आणि CSW कडे दृष्ट्या मुलं तिकडे पाहतात. पण त्याच्याच सोबत सर्टिफाईड स्टॉक ब्रोकर आहे, इन्व्हेस्टमेंट सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट आहे. कारण आजकाल जगामध्ये खूप लोकांकडे पैसा पण आहे, पण त्यांना व्यवस्थित डायरेक्शन मॅनेजमेंट करणारी लोक नाहीयेत. तर ते सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट त्यांना खूप गरजेचे असतात. सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत किंवा सर्टिफाईड इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. तर ही सगळी क्षेत्र की आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. बट एक तुम्हाला खूप महत्वाचं क्षेत्र मला सांगायचं की तुम्ही म्युच्युअल फंडिंग
हा कन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल की आपण आर्थिक गुंतवणूक कुठे करू शकतो, तर मला त्यावर जाणीवपूर्वक हे करायचं आहे, विश्लेषण करायचं आहे की त्या म्युच्युअल फंडिंगमध्ये जो कोणी जी काही कंपनी असते ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय, तर त्याच्यामध्ये जो फायनान्शियल अनालिस्ट असतो तो फार महत्वाचा असतो. म्हणजे ज्यावेळी आपण तिथे गुंतवणूक करतो तर ती पूर्ण गुंतवणूक तो फायनान्शियल अनालिस्ट आहे त्याच्या थ्रूच आपण वेगवेगळ्या ठिकाणी कुठे आपल्याला फायदा होऊ शकतो या गोष्टींची माहिती मिळू शकते, किंवा सगळं काही नियोजन हे त्याच्यावर डिपेंडंट आहे. म्हणजेच की जगामध्ये जो काही पैसा आहे लोकांकडे आहे किंवा अनेक लोक नियोजन करतात, तर त्याचं प्रॉपर नियोजन करणारा एक चांगला अनालिस्ट होणं सुद्धा गरजेचं आहे असं मी म्हणेल. म्हणून ते आपण सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट कडे पाहू शकतो, किंवा शेअर मार्केटिंग वगैरे ह्यासारखे अनेक कन्सेप्ट आता मार्केटमध्ये खूप वर्षापासून आहेत, परंतु आपल्या इंडियन मार्केटमध्ये आता चांगल्या रुजलेल्या आहेत. तर तिथे सुद्धा चांगले संधी तुम्हाला मिळू शकतात. तर कॉमर्समध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अनेक संधी आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहात तर BSc सारखे कोर्सेस, 12वी नंतर आपण BSc वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करतो. लोकांना BSc म्हटलं की एक म्हणजे खूप कमी दर्जाचं शिक्षण वाटायचं, पण करून खरं तर खूप महत्वाचं क्षेत्र आहे BSc. कारण BSc मध्ये वेगवेगळे सेक्शन्स आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. BSc फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल. BSc फिजिक्स म्हटलं की तुम्हाला आता आपण पाहतोय की आपल्या संशोधन क्षेत्र आहेत, मग त्याच्यामध्ये इस्रो सारखी संस्था असेल किंवा वेगवेगळ्या DRDO सारख्या संस्था असतील, या संस्थांमध्ये सुद्धा BSc फिजिक्स सारख्या लोकांची खूप गरज आहे. परंतु त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की त्या क्षेत्रामध्ये त्या BSc फिजिक्स मध्ये प्रावीण्य म्हणजे विशेष ज्याला इंटरेस्ट आहे त्याने त्या गोष्टीकडे वळावं असं मला वाटतं. नंतर केमिस्ट्री आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे. खूप चांगल्या रिसर्च ज्यांना करायचंय त्यांनी BSc न रिसर्च कडे वळाला तर खूप चांगला फायदा होतो. तो फायदा या दृष्टीने होतो कारण तुम्ही ग्रॅज्युएशनला तुमच्या डोमेन नॉलेजकडे वळले जातात. मग एक आपण एक्झाम्पल घेतलं, BSc फिजिक्स घेतलं आणि BSc फिजिक्स नंतर तुम्ही त्यातल्या वेगवेगळ्या कन्सेप्टवर ऑलरेडी ग्रॅज्युएशन लेवलला काम केलेलं असतं, आणि ते काम करत असताना तुम्हाला DRDO सारख्या संस्था असतील, इस्रो सारख्या संस्था असतील, ह्या संस्थांच्या माध्यमातून काही प्रोजेक्ट्स करायला भेटू शकतात. बघा आता यात संधी अशी आहे की कदाचित तुम्हाला त्या संस्थेमध्ये काम करायला भेटणार पण नाही, बट आता एक गव्हर्नमेंटच्या स्ट्रॅटेजीनुसार एक असा प्लॅटफॉर्म तयार होतोय की भले तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये संधी नसेल, परंतु गव्हर्नमेंट काही प्रोजेक्ट प्रायव्हेट लेवलला वर्कआउट करण्यासाठी देतं. तर ते प्रायव्हेट लेवलचे प्रोजेक्ट्स मध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या संधी भेटू शकतात. भले गव्हर्नमेंटच्या काही क्रायटेरियामध्ये तुम्ही नाही जाऊ शकलात, परंतु त्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सेम प्रोजेक्टवर म्हणजे इस्रो सारख्या संस्थेच्याच प्रोजेक्टवर तुम्ही काम करू शकता आणि त्याच्याद्वारे पुन्हा आपण इस्रोमध्ये जाऊ शकतो. तर खूप चांगली संधी त्याच्यामध्ये आहेत. मग न्यूट्रिशन ते सुद्धा खूप चांगलं करिअर आहे की आता सगळेजण हेल्थ कॉन्शियस आहेत. आपल्या कोरोनाच्या काळात सगळ्यांना त्याची खूपच जाणीव झाली, तर अशा गोष्टींमध्ये चांगलं पाहू शकता आपण. नंतर ऍग्रिकल्चर सायन्स आहे. आपला भारत देश कृषी प्रधान मानला जातो, परंतु त्या प्रकारे आपली शेती डेव्हलप झालेली नाहीये किंवा त्या गोष्टींना काही मर्यादा आहेत. तर ते एक आपण पाहू शकतो, कारण बऱ्याच वेळा पहा शेती म्हटलं की भारतापेक्षा इस्रायल देशाकडे खूप प्रामुख्याने पाहिलं जातं. कारण इस्रायलमध्ये मॅनवर्क कमी आहे, मशीन वर्क जास्त आहे, आणि ह्या गोष्टीला कारणीभूत आपणच आहोत. तेवढी आपण शिकण्याची वृत्ती त्या क्षेत्रामध्ये निश्चितच नाहीये. म्हणून आता काही तरुण उद्योजक किंवा तरुण शेतकरी सुद्धा पाहतायत की ऍग्रिकल्चर हा एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतायत. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर आहे, फॉरेस्ट्री आहे की ज्या BSc ऍग्री मध्ये सुद्धा काही बऱ्याच लोकांना BSc ऍग्री मध्ये ऍडमिशन भेटत नाही, तर त्याला काही ऑप्शनल आहेत. हॉर्टिकल्चर पाहू शकता, फिशरी पाहू शकता, फॉरेस्ट्री पाहू शकता. त्याच्यामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. नंतर इकडच्या दुसऱ्या कॉलम मध्ये पाहाल तर BSc 3D ॲनिमेशन आहे, मल्टीमीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत, की ह्या आपल्या टेक्नॉलॉजीशी रिलेटेड वेगवेगळे क्षेत्र आहेत. मास कम्युनिकेशन म्हणजे एक चांगलं करिअर म्हणून आता पाहिलं जाते. कारण आता एक
करिअर म्हणजे एक मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या क्षमता, जर तुमची क्षमता त्या पद्धतीची असेल तर तुम्ही निश्चितच त्याच्याकडे पाहू शकता. तर मास कम्युनिकेशन म्हणजे काय, एक चांगला वक्ताही बनणं हे खूप महत्वाचं आहे. तर त्याच्याकडे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगली संधी भेटू शकते. कारण एक्झाम्पल द्यायचं झालं तर अनेक खूप वक्ते आहेत आपल्या देशामध्ये की जे वेगवेगळे सेमिनार घेतात. संदीप माहेश्वरी झाले, अशासारखी खूप चांगली लोक आहेत. तर आपण तिकडे म्हणजे एक वेगळं करिअर म्हणून पाहू शकतो. त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, हॉटेल मॅनेजमेंट बऱ्याच लोकांना ज्ञात आहे ते क्षेत्र. डेअरी टेक्नॉलॉजी आहे की आपण दूध वगैरे त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये आपण डिग्री कंप्लीट केली तर आपण त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं. स्वतःचा बिझनेस उभारता येऊ शकतो. फॉरेन्सिक सायन्स आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, मेट्रोलॉजी आहे, मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये मेट्रोलॉजीचा खूप चांगल्या पद्धतीनं संधी भेटू शकतात. तर अशा ह्या बीएससी म्हणजे तुम्ही प्लेन बीएससी मध्ये सुद्धा वेगवेगळे हे पाहू शकता. ते याच्यामध्ये काही अजूनही याच्या व्यतिरिक्त आहे, मायक्रोबायोलॉजी सारखा किंवा फूड सायन्स आहे याच्यामध्ये, की बघा की वेगवेगळ्या हॉटेल्स वगैरे यांना परवाने देण्याचं जे महत्वाचं काम असतं ते फूड इन्स्पेक्टरचं काम असतं. मग ते फूड इन्स्पेक्टर तुम्ही मायक्रोबायोलॉजीतनं होऊ शकता किंवा फूड सायन्स म्हणून वेगळं क्षेत्र आहे त्याच्यातनं ते कम्प्लीट झाल्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये फूड इन्स्पेक्टर म्हणून संधी आहेत. तर अशा वेगवेगळ्या संधी तुम्हाला बीएससी मधनं भेटू शकतात. लॉ कोर्सेस आहेत. निश्चितच लॉ हा आपला भारतीय देशाचा एक कणा मानला जातो. म्हणजे ती न्याय व्यवस्था, आणि त्या न्याय व्यवस्थेत काम करण्याची संधी तुम्हाला LLB मार्फत होऊ शकते. मग तुम्ही LLB BA प्लस LLB करू शकता, BCom प्लस LLB, BBM आहे, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट प्लस LLB करू शकता. तर हे खूप चांगलं क्षेत्र तुम्ही पाहू शकता, LLB सुद्धा. त्यानंतर CPT ह्या काही एक्झाम्स आहेत. ह्या एक्झाम्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला CA होता येतं. तर हा ट्री चार्ट खूप महत्वाचा आहे की ज्यांना CA कडे वळायचंय, CA करायचंय, त्यांच्यासाठी ATC CPTच्या ज्या लेवल्स आहेत 3 लेवल्स, आणि त्याला प्रत्येक 9 महिन्याचं ATC आहे. तर ते तुम्ही कंप्लीट करून ह्या 3 लेवल कंप्लीट केल्यानंतर क्लिअर फायनल एक्झाम CA ची होऊ शकते. म्हणजे तुम्ही CA करताना ह्या लेवल्स महत्वाच्या आहेत, तर ती जाणीवपूर्वक गोष्ट लक्षात ठेवा. आणि नंतर शेवटी मी तुम्हाला म्हटलं होतं की इंजिनिअरिंग कडे येतो. तर इंजिनिअरिंग हे क्षेत्र पाहिलं गेलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत इंजिनिअरिंग मध्ये करण्यासारख्या. आता म्हटलं जातं की इंजिनिअरिंग लोक खूप गोष्ट म्हणजे खूप इंजिनियर पडले, तर परंतु मला एक जाणीवपूर्वक गोष्ट सांगायची की इंजिनियर्स आहेत, परंतु स्किलेबल ज्यांच्याकडे खरोखरच इंजिनिअरिंगचं स्किल आहेत असे लोक अजूनही नाही आहेत. खूप साऱ्या कंपन्यांना इंजिनियर्स त्या प्रकारचे भेटत नाहीयेत. मित्रांनो, महत्वाची गोष्ट की तुम्ही म्हणाल इंजिनिअरिंग कंप्लीट झालं मग आम्ही इंजिनियर होऊन आम्ही जॉब का नाही भेटत आहेत. ज्याप्रमाणे मार्केटची गरज चेंज होतीये त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा चेंज व्हायला पाहिजे. तर हे चेंज होण्याचा मेन गॅप कुठं पडतोय आपला, खरं तर आता मार्केट एक 10 वर्षापूर्वी मार्केटची सिच्युएशन अशी होती की वेगवेगळ्या कंपन्यांची सिच्युएशन अशी होती की ते कोणीही ग्रॅज्युएशन झालेल्या लोकांना हायर करून त्यांना ट्रेनिंग देऊन नंतर जॉबच्या संधी देत होते, त्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट असाइन करत होते. परंतु आता जशी सिच्युएशन चेंज झाली मित्रांनो, आता त्यांना ऑलरेडी ट्रेन इंजिनियर पाहिजेत. म्हणजे तुम्हाला जो ट्रेनिंगसाठी तुमच्यावर जो वेळ खर्च करायचा आहे तो कंपन्यांना नकोय, तो जो काही वेळ जाणार आहे तो नकोय. तुम्हाला डायरेक्टली रिक्रूट केल्यानंतर त्यांच्या बिझनेससाठी तुम्हाला काम करायला लावायचंय. म्हणजे ही मार्केटची बदल झालेली गोष्ट आहे. मग आपल्यालाही त्या पद्धतीने बदलायला पाहिजे. आपले ग्रॅज्युएशनचे जे 4 वर्ष आहेत त्या 4 वर्षामध्ये उत्तम रीतीने आपण काम केलं पाहिजे. आणि मी तर तुम्हाला सांगेल की जसं एक कोट आहे की हे 4 वर्ष आयुष्याचे, कुठल्याही ग्रॅज्युएशनचे 4 वर्ष तुम्ही शेतकऱ्यासारखे जगलात किंवा शेळीसारखे जगलात तर पुढचे आयुष्याचे 40 वर्ष तुम्ही राजासारखे जगा. हे 4 वर्ष मला ज्या ज्या गोष्टी शिकायला भेटतील माझ्या क्षेत्रातील, एक एक्झाम्पल देतो की मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्र निवडलंय, तर त्या क्षेत्रामध्ये मी 4 वर्ष जर ते क्षेत्र निवडलं असेल तर मी जे काही
4 वर्ष आता त्यात काम करणार आहे, शिकणार आहे. ते इतक्या साऱ्या गोष्टींना समजून घेतलं पाहिजे, की ज्याप्रमाणे मी सांगितलं, मुंगी एवढ्या मोठ्या वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये ती फक्त साखरेचे दाणेच गोळा करत असते. ती इतर कुठेही मार्गक्रमण करत नाही. त्याप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य असलं पाहिजे, की माझं इंजिनिअरिंग. मग मी निवडलेलं क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संधी याचाच मी विचार केला पाहिजे. आता करिअर निवडताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात याच्याकडे पाहू. तत्पूर्वी इंजिनिअरिंगच्या एवढ्या साऱ्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत. फक्त ठराविक मेकॅनिकल, कॉम्प्युटर, ENTC, सिव्हिल नाहीत. त्याच्याही व्यतिरिक्त खूप सारे इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस आहेत. त्याच्याकडे आपण पाहू शकता. नेक्स्ट, आता जे महत्वाचं आहे, करिअरच्या वाटा मी तुम्हाला सांगितल्या, परंतु करिअरशी डिपेंडंट असणारे काही फॅक्टर्स आहेत. मग त्यात तुम्हाला आहे की तुमचा छंद, तुमचे स्वप्न आणि तुम्हाला मिळणारा जॉब. आणि या 3 गोष्टींमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला नक्की काय करायला आवडतंय, ते म्हणजे तुमचा छंद. तुम्ही काय करू शकता, हा झाला तुमचा जॉब. आणि तुम्हाला काय बनण्यासाठी आवडेल, ते झालं म्हणजे तुमचं स्वप्न. आणि ह्या तिन्ही गोष्टींचा जो सर्कल मध्यस्थ आहे, ते म्हणजे तुमचं करिअर. व्हॉट आय लाईक टू डू, व्हॉट आय डू आणि व्हॉट शुड आय डू, या तिघांचा जो कॉम्बिनेशन येतो, तो म्हणजे तुमचं करिअर. आणि ही गोष्ट पाहताना मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगून देतो, की एका गावामध्ये खूप सारे युवक असतात आणि ह्या युवकांना करिअर म्हणजे काय हा प्रश्न पडलेला असतो. मग आता हा प्रश्न साहजिकच ते विचारणार आपल्या गावातील जे सुशिक्षित लोक आहेत किंवा काही आपल्याला वडीलधारक व्यक्ती आहेत, त्यांना ते प्रश्न विचारतात की बाबा करिअर म्हणजे काय किंवा यशस्वी होणं म्हणजे काय. तर ते खूप सुंदर प्रकारे त्या युवकांना उदाहरण देतात. एक 10 ते 15 युवक असतात. त्यांना सांगतात की तुम्हाला करिअर म्हणजे काय पाहायचं असेल किंवा यशस्वीता म्हणजे काय पाहायचं असेल, तर येथून समोरचं जे वाळवंट आहे, त्या वाळवंटाच्या पलीकडचं जे गाव आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल यशस्वीता म्हणजे काय किंवा करिअर म्हणजे काय. आता मुलंच आहेत ती, त्या मुलांनी विचार केला की बाबा काय मी विचारतो काय, हे उत्तर देतायत काय, खरोखरच आपण संभ्रमात सुद्धा पडू. मी विचारलं काय करिअर म्हणजे काय, आणि आजोबा मला उत्तर देतायत की पलीकडच्या गावात जा आणि तिथं पाहिलं की तुला कळेल करिअर म्हणजे काय. अहो तेही गाव आमच्यासारखंच असू शकतं, परंतु त्यातल्या जे काही 10 युवक होते, त्या 10 युवकांनी विचार केला, खरोखर आपल्याला सांगतायत करिअर म्हणजे की आपण त्या गावात जाऊन पाहायला हरकत काय. म्हणून ते 10 जण निघतात. वाळवंट असतं आणि वाळवंटाच्या पलीकडे ते गाव असतं. मग ते वाळवंटाकडे जाताना आपल्याकडे सोबत 3-4 दिवसांचा प्रवास असतो. सोबत खूप खाण्याची सामग्री वगैरे घेतात आणि जे काही गोष्टी आहेत, पाणी आहे किंवा खाण्याची सामग्री सोबत घेतात आणि ते चालायला सुरुवात करतात. आणि तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे की जसं वाळवंटात चालायला सुरुवात होते, त्याप्रमाणे त्यांना दिवसभरात खूप ऊन लागतं. इतकं ऊन लागतं की त्यांनी आणलेलं पाणी संपायला लागतं, अन्नही संपायला लागतं. मग त्यातले 4-5 मुलं विचार करतात, हे काय माझ्याच्याने होऊ शकत नाही, मी परत गावात गेलेलो बरं. ते 4-5 लोक परत गावाकडे निघायला येतात. परत जे राहिलेले 5 लोक आहेत, ते 5 लोक पुन्हा पुढे चालत राहतात की काहीतरी आपल्याला काहीतरी मिळवायचंय, यशस्वीता म्हणजे समजून घ्यायचंय, तर निश्चितच त्या गोष्टीने पाहायला पाहिजे. म्हणून ते लोक पुढे चालायला सुरुवात करतात. दुसरा दिवस येतो. दुसऱ्या दिवशी सोबत जे काही अन्न आणलेलं असतं किंवा पाणी वगैरे सगळं आणलेलं असतं, ते गोष्ट पूर्ण संपतात. पुन्हा त्या 5 मधले 3 लोक विचार करायला लागतात, आता तर काय माझ्याकडे काही शिल्लकच राहिलेलं नाहीये, तर मी पुढचे 1-2 दिवस कसा चालणार आहे, कशा गोष्टी सहन करणार आहे. तर ते विचार करतात की मी आता गावाला गेलेलो बरं. त्यातले 3 लोक पुन्हा गावाला यायला रिटर्न सुरुवात करतात. म्हणजे राहतात फक्त 2 लोक. 2 लोक बसून विचार करतात. हा, तत्पूर्वी त्या आजोबांनी एक गोष्ट सांगितलेली असते मार्गक्रमणाला जाताना, की तुम्ही सोबत जाताना एक थैली घ्या आणि त्या थैलीमध्ये तुम्हाला रस्त्यामध्ये जे काही दगड भेटतील, ते दगड थैलीमध्ये घेऊन जात जा. आणि मग पहिल्या दिवशी मुलं रिटर्न येतात, दुसऱ्या दिवशी मुलं रिटर्न येतात, तिसऱ्या दिवशी उरलेले असतात फक्त ते 2 जण. तिसऱ्या दिवशी
आणि त्यांनी सोबत आणलेले ते जे थैली आहे त्याच्यामध्ये ते रस्त्यात दिसणारे दगड टाकत टाकत पुढे चालत असतात. तिसऱ्या दिवशी पुन्हा ते चालायला सुरुवात करतात आणि त्यांची ती जी दगडाची पिशवी आहे ती इतकी जड होऊन जाते की त्यातल्या एकाला अजिबातच चालता येत नाही. मग तो विचार करतो खरोखरच आता माझ्याने तर काही शक्य नाहीये आणि एवढं उन्हामध्ये चालायचं तर मला होऊच शकत नाही. तोही विचार करतो मी गावाकडे गेलेलो खरंच योग्य राहील. मग आता राहतो तो एकटाच राहतो. तो विचार करतो, तो शांत बसतो आणि विचार करतो की खरोखरच मला आता अजून एक दिवस चालायचंय. हे एक दिवस चालण्यासाठी माझ्याकडे अन्न नाही, पाणी नाही, प्लस माझ्याकडे हे ओझं सुद्धा आहे. तर तो विचार करतो की सकाळी दिवसभरात चालण्यापेक्षा मी रात्रीचा चालेल. म्हणजे सकाळी ऊन लागणार नाही, तहान लागणार नाही, परंतु मी अजून एक दिवस मात्र अन्नाशिवाय जगू शकेल एवढी माझ्यामध्ये क्षमता आहे. तर मी निश्चितच रात्रीचं चालेल, सकाळी झाडाखाली आराम घेईल. त्याप्रमाणे तो सकाळी झाडाखाली आराम करतो आणि रात्रीचा चालतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी तो त्या गावामध्ये पोहोचतो तर पाहतो तर काय ते गाव एकदम सिंपल. त्याचं जसं गाव आहे त्याचप्रमाणे ते समोरचं गाव सुद्धा असतं आणि मग तो त्या गावामध्ये फेरफटका मारतो. आता आलोय तर पाहूयात गावामध्ये काय गोष्ट आहे. तो फेरफटका मारतो, बाजारपेठ पाहतो, सगळ्या गोष्टी पाहतो, परंतु त्याला असं विशेष असं काही जाणवत नाही. त्याला खूप राग येतो त्या गावातल्या लोकांचा किंवा आम्हाला असं फसवलं का. पण नंतर तो विचार करायला लागतो की चला आता आपण हे दगड आणलेली तर आहेत, मग आपण पाहूयात आता काय होतंय काय नाही. परत जायच्यासाठी काहीतरी गोष्ट पाहिजे आपल्याला, काहीतरी कामधंदा करूयात. म्हणून तो दगड घेऊन तिथल्या एका दुकानदाराकडे जातो आणि त्या दुकानदाराच्या लक्षात येतं की हे दगड साधे सुधे दगड नसून हे एक मौल्यवान दगड आहे आणि त्या पिशवीचं जे काही मूल्यमापन आहे ते कितीतरी पटीनं जास्त मूल्यमापन असेल किंवा हजारोंमध्ये ते मूल्यमापन असेल. तेव्हा त्या मुलाला यशस्वीतेची व्याख्या कळते. मग यातनं मला सांगायची गोष्ट हीच आहे, गोष्ट इथेच संपते. सांगायची गोष्ट हीच महत्वाची आहे की तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या सोबत असलेली क्षमता आणि तुमचं असणारं सातत्य आणि शेवटच्या क्षणाला जसं मी सांगितलं त्या विद्यार्थ्याने किंवा त्या मुलाने विचार केला की मी सकाळचं चालण्यापेक्षा संध्याकाळी चाललो तर दिस इज कॉल्ड ॲज युअर तुमचं एक स्वतःच्या क्षमतांचं योग्य दिशेने केलेलं मार्गक्रमण. जर ही गोष्ट असेल तर निश्चितच तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये उच्च लेवलला पोहोचू शकता. तर अशा प्रकारे गोष्ट आहे की जीवनामध्ये ध्येय प्रत्येकाला आहे, कुणाला ध्येय नाहीये. प्रत्येकाला जीवनामध्ये ध्येय आहे, परंतु ते ध्येय साध्य करण्यासाठी जी तळमळ आहे ती तळमळ आपल्याकडे असली पाहिजे. आता काही लोकांकडे ध्येय पण आहे, जीवनाकडे साध्य करण्याची तळमळ सुद्धा आहे, परंतु त्या तळमळीला योग्य प्रयत्नांची कृतीयुक्त गोष्ट असली पाहिजे. मी सांगतोय ते फार महत्वाची गोष्ट. हे एक वाक्य लक्षात ठेवा की जीवनात मला जे ध्येय साध्य करायचंय ते ध्येय साध्य करण्यासाठी मला लागणारी जी ती तळमळ आहे ती तळमळ महत्वाची, म्हणजे ती महत्वाकांक्षा आपण म्हणतो. आणि त्या महत्वाकांक्षेसोबत किंवा त्या तळमळीसोबत मला योग्य प्रयत्नांची कृती सुद्धा महत्वाची. योग्य प्रयत्न पण नको आहेत, योग्य प्रयत्नांची कृती. कारण आपण व्यवस्थित योग्य डायरेक्शन आपल्याला माहित असते, परंतु चालायला पाहिजे ना त्या डायरेक्शन. म्हणून योग्य प्रयत्नांची कृती महत्वाची आहे, तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. मित्रांनो, सांगायची गोष्ट खूप सोपी आहे. आयुष्यामध्ये जगत असताना किंवा करिअरचा विचार करत असताना पहा, जर तुमच्या हातामध्ये आग पेटी दिली, माचिसची काडी, आमच्याकडे तो शब्द आहे, माचिसची काडी जर तुमच्याकडे दिली, मॅच बॉक्स दिलं, तर त्या काडीचा उपयोग तुम्ही समई लावण्यासाठी करणार की घर पेटवण्यासाठी करणार की अन्न शिजवण्यासाठी करणार. तुमच्या पालकांचं काम फक्त तुमच्या हातात माचिस काडी मिळवून देणं आहे. त्याचा उपयोग तुम्ही काय करायचा आहे तो तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याने समई लावायची की स्वतःचं घर जाळून घ्यायचं की अन्न शिजवायचं, हा विचार मात्र तुम्ही करायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी गोष्ट ही जाणीवपूर्वक ऐकतो किंवा बऱ्याच वेळा पाहतो लेक्चर्स मध्ये वगैरे. तर त्या मुलांचं 4 प्रकारची मुलं असतात बघा. एक 100% अटेन्शन देणारी मुलं आहेत की जे शिक्षक सांगतायत किंवा आपल्या घरातले आई वडील सांगतायत
त्यांचा ऐकणारी मुलं असतात, ती 100% ते सांगतात, त्याच्यावर विचार करतात आणि त्यांची कृती करतात. हा एक प्रकारची मुलं झाली. ती निश्चितच आयुष्यात योग्य दिशेने मार्गक्रमण करतात. त्याच्यानंतर दुसरी मुलं असतात, ती 50%ची मुलं असतात. ती 50% काय, 50% लेक्चरला, 50% गावबाहेर कुठेही फिरत बसतील मनाने. म्हणजे ते मुलं आहेत, तर ती जीवनाच्या एका ठराविक लेवलपर्यंतच जातात. पहा, आपलं क्षेत्र आपल्याला जर निवडायचं असेल, तर आपण उच्च ध्येयाचाच विचार केला पाहिजे. जर मी उद्या IPS व्हायचं स्वप्न ठेवलं, तर निश्चितच मला कुठल्या तरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मला सक्सेस मिळेल. कदाचित मला IAS पण होता येईल, परंतु समजा नाही IAS काही संधींमुळं माझं हुकलं गेलं, तर किमान त्याच्यानंतरच्या जे काही पदं आहेत, गव्हर्नमेंट मधल्या संधी आहेत, तिथं निश्चितच मला भेटेल. परंतु अरे, मी जर आधीच शिपायाची जर विचार करत बसलो, काही लोक ह्या दृष्टीने खूप विचार करतात की आपण इथे पैसे भरू, आपल्याला तिथे शिपाई पद भेटेल. अरे, आपण शिपायासाठी जगायला आलोय का? प्रत्येकाचा कार्यभाग वेगळा आहे. इथं मी ही गोष्ट तुम्हाला सांगतो की प्रत्येकाचा कार्यभाग वेगळा आहे. आपण वेगळ्या दृष्टिकोनात, शिपाई सुद्धा हे काही कमी दर्जाचं पद नाहीये, कारण ती एक सर्व्हिस आहे. तो असेल तर आज आपण आहोत, किंवा तो असेल तर त्याचा अधिकारी, त्याचा बॉस असेल, ते सुद्धा कमी क्षेत्र नाहीये. परंतु मला सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही उच्च ध्येय ठेवल्यानंतर ते किंवा त्याच्या सोबतचं असं काहीतरी तुम्हाला मिळू शकतं. आणि ही गोष्ट कशावर डिपेंड आहे? तुमची तळमळ आणि योग्य प्रयत्नांची कृती. हे जर गोष्टी, याच्यापैकी एक जरी गोष्ट कमी पडली, तर मग तुम्ही तुमची लेवल सोडून खालच्या लेवलचं तुम्हाला एखादी गोष्ट मिळू शकते. तुम्ही जीवनात सक्सेस होणार नाही असं मी म्हणत नाही, परंतु या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल. ओके, मग तुम्हाला अनेक गोष्टी आहेत की अल्टरनेटिव्ह कॉम्पिट्स विथ अदर. जर तुम्हाला तुमचं करिअर प्लॅन करायचं, तर प्लॅन करताना सगळ्यांसोबत कम्पेअर करत बसू नका की समोरच्याने असं केलंय, मग मी अशा पद्धतीनं करिअर पाहू का? शेजारचं इंजिनिअरिंगला गेलाय, मी इंजिनिअरिंगला जाऊ का? शेजारचा फार्मसीला गेलाय, मी फार्मसीला जाऊ का? माझ्या सगळ्या मित्रांचा ग्रुप हे करतोय, BSc ला गेलाय, मग मी जाऊ का? तसं नाही. चूज युअर करिअर बेस्ड ऑन युअर अकॅडमिक्स, पर्सनॅलिटी अँड डिझायर. तुमचं करिअर तुम्हाला निवडायचंय तुमच्या शैक्षणिक गुणवत्ता. पहिली गोष्ट तुमची शैक्षणिक गुणवत्ता, दुसरी तुमची पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी म्हणजे काय? तुमच्या शारीरिक क्षमता, त्याला पर्सनॅलिटी म्हणू. आणि अँड डिझायर म्हणजे तुमचं अँबिशन, की तुम्हाला काय बनायचंय. म्हणजे तुमची शैक्षणिक योग्यता, तुमची शारीरिक क्षमता आणि तुमची महत्वाकांक्षा, या तिघांचा गोष्टींचा विचार करून तुम्ही करिअर निवडायचंय. ही गोष्ट फार महत्वाची आहे करिअरच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर जी महत्वाची गोष्ट आहे ते इनबॅलन्स ऑप्शन बिटवीन ऑप्शन अँड एक्सपेक्टेशन ऑफ पॅरेंट्स अँड फ्रेंड्स. खरं तर मित्रांनो, ही गोष्ट फार महत्वाची आहे. जे पालक अटेंड करतायत, ऐकतायत, त्यांना सुद्धा माझी खूप विनंती आहे की आपल्या मुलांना त्यांच्या क्षमतांप्रमाणे करिअरचा ऑप्शन द्या. तुमच्या महत्वाकांक्षेप्रमाणे ऑप्शन नका देऊ, त्यांच्या क्षमतांप्रमाणे द्या. जसं सचिन तेंडुलकरचं उदाहरण सांगितलं, त्याला गायक बनायला सांगितलं असतं, तो 100% गायक बनला असता. त्याच्यामध्ये तेवढं काम करण्याचं, तेवढे प्रयत्न करण्याची निश्चितच तेवढी क्षमता आहे. कदाचित सचिनजी गायक सुद्धा खूप चांगले झाले असते, परंतु गायक पेक्षा आज ते ज्या क्षेत्रामध्ये आहेत, ते क्षेत्र सुद्धा त्या क्षेत्रामध्ये ते खूप मोठ्या लेवलला गेलेले आहेत. ते मला सांगायचे. म्हणजे तुमच्या महत्वाकांक्षा आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता ह्याच्यामध्ये कुठेतरी आपला ताळमेळ बसला पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही विद्यार्थ्यांना करिअरचं मार्गदर्शन करा. पण मी असंही म्हणणार नाही, कारण मी आता सध्या मुलांची परिस्थिती पाहतोय, करिअर मार्गदर्शन 1 to 1 करताना मला अनुभव येतो की काही पालक असे आहेत की ते पूर्ण विद्यार्थ्यांवर सोडून देत आहेत. असंही करू नका. आणि काही पालक असे आहेत की मी जे सांगतोय तेच तुम्ही करायचं, असं पण करू नका. या दोघांचा मध्य समन्वय साधा की तुम्ही तुमच्या मुलांशी त्यांच्याशी चर्चा करा. आता त्या चर्चा करण्याच्या सुद्धा पद्धती वेगवेगळ्या आहेत. एकतर तुम्ही काही मुलांचं आई वडिलांचं कसं कम्युनिकेशन आहे त्या गोष्टीवर डिपेंड्स राहतं, किंवा तुम्ही त्यांच्या मित्रांना सोबत घेऊन त्यांच्या करिअर ऑप्शन विषयी चर्चा करा, किंवा एखादा करिअर मार्गदर्शन, किंवा तुमच्या घरातला एखादा व्यक्ती चांगल्या ठिकाणी असेल किंवा तो चांगल्या जॉबला असेल, त्याच्याकडनं काहींची माहिती घ्या, परंतु करिअर चूज करू नका. कारण त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण आपल्या मुलाला जर खेळामध्ये आवड असेल आणि आपण त्याला जर दुसऱ्या गोष्टी करायला सांगू, तर निश्चितच त्याचं त्या गोष्टींमध्ये मन राहणार नाही.
म्हणून ही गोष्ट बॅलन्सिंग सुद्धा खूप महत्वाची आहे. नंतरचा शेवटचा जो महत्वाचा मुद्दा मला सांगा वाटतो तो विशेष विद्यार्थ्यांसाठी, अ पर्सन हॅपीएस्ट वेन ही चूज अ जॉब दॅट ही लव्हज. खूप सोपी आणि सरळ गोष्ट आहे की तुम्हाला जे काय मिळालेलं क्षेत्र आहे ते तुमच्या आवडीचं असो वा नसो, त्यात तुम्ही आवडीचं करून घेणं महत्वाचं आहे. खूप चांगली गोष्ट आहे की एखादी गोष्ट तुम्हाला करायची झाली तर ती आवडते म्हणून करायची याचा विचार करायचा नसतो, तर ती आपल्यासाठी चांगली आहे की नाही याचा विचार करायचा असतो. ही गोष्ट खूप महत्वाची. आपल्याला आवडते म्हणून आपण ती गोष्ट करतो. आता बऱ्याच मुलांना खायला वडापाव आवडतो, पिझ्झा बर्गर आवडतात, परंतु अरे बाळांनो, ती आपल्या शरीरासाठी गोष्ट चांगली आहे का, हा विचार करा. तुम्हाला आवडते म्हणून ती गोष्ट खाऊ नका. तुमच्या शरीरासाठी योग्य आहे का नाही ती गोष्ट पहा आणि ती गोष्ट करा किंवा ती गोष्ट खा. ते सेम आपल्या करिअरच्या बाबतीत सुद्धा महत्वाचं आहे. तर म्हणून विद्यार्थ्यांनी ती गोष्ट एक पाहिली पाहिजे. तर ते 50-50% विद्यार्थ्यांचे जे लेवल सांगत होतो 100%, 50%, आणि आता परत पुन्हा 100% अशी मुलं आहेत की जे पूर्ण 100% बाहेरच भटकत असतात. त्यांना योग्य वेळी योग्य गोष्टींचं मार्गदर्शन मिळालेलं नसतं, म्हणून त्या गोष्टीची प्रॉब्लेम्स असतो. आणि नंतर शेवटचा मुलांचा किंवा विद्यार्थ्यांचा एक कॅटेगरी आहे की ती रॉंग मिनिंग मध्ये अनेक विद्यार्थी विचार करत असतात, कारण त्याची संगत त्या पद्धतीची असते. रॉंग मिनिंग एक्झाम्पल द्यायचं झालं तर काही मुलं विचार करतात मग ती पूर्ण त्यांच्या करिअरच्या दृष्टीने भरकटलेली मुलं असतात. प्रत्येक गोष्टीचं वेगळ्या पद्धतीनं विचार करायचा. एक एक्झाम्पल, मागे एक सेमिनार झाला होता, त्या सेमिनारमध्ये सांगितलं की त्या वाईन मध्ये किंवा त्या दारूमध्ये त्यांनी काही जीव सोडले होते, तर जीव काही मिनिटातच ते मृत झाले. तर ह्या गोष्टीचा त्या विद्यार्थ्यांनी अर्थ असा घेतला की आपल्या शरीरामध्ये जर ते गेलं तर आपल्या शरीरातले जीव जंतू मरून जातील. अशा प्रकारचं सुद्धा काही विद्यार्थ्यांचा अप्रोच असतो. तर ह्याही गोष्टींचं खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याला करिअर विद्यार्थ्यांचं घडवायचं असेल तर याला तेवढे तितके महत्वाचे पालक आणि विद्यार्थी जबाबदार असतात, आणि त्याच्याही सोबतीला विद्यार्थ्यांसोबत त्यांचे मित्र आपण पाहिलं पाहिजे. तर जीवनात तुम्हाला कोण व्हायचंय ही गोष्ट महत्वाची आहे. तर आपल्याला यशवंतराव चव्हाणांचं डोळ्यासमोर नाव आलं पाहिजे. आपले माजी संरक्षण मंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, की ते लहान असताना त्यांना त्यांच्या शिक्षकांनी विचारलं की तुला काय व्हायचंय, तर त्याने स्पष्टपणे सांगितलं की मला यशवंतराव चव्हाण व्हायचंय. यातनं काय सांगतं तर तुमची पर्सनॅलिटी सांगते आणि दुसरी गोष्ट तुमचा कॉन्फिडन्स सांगतो. हा तुमचा ॲरोगन्स मी म्हणणार नाही, हा तुमचा ॲरोगन्स म्हणणार नाही, ही तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचा असणारे व्यक्तिमत्व. आणि मग तुम्हाला जे काही गोष्ट बनायची तर ती ह्या दृष्टिकोनातनं आपण पाहू शकतो. मित्रांनो, खरी गोष्ट अशी आहे, मुलं जो विचार करतात सो शेख चिल्ली सारखा विचार करतात. शेख चिल्लीचा विचार माहिती आहे का? 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो शेख चिल्ली विचार काय असतो. शेख चिल्ली विचार, एखादा गवळी असतो, तो बसलेला असतो, त्याच्या शेजारी दुधाचा हंडा आहे. मग तो दुधाच्या हंड्याकडे पाहत विचार करतो की माझ्याकडे आता हा हंडा भरून दूध आहे, मग मी हे बाजारामध्ये जाऊन विकेन, विकल्यानंतर मला पैसे येतील, उद्या परत मी जाऊन बाजारात हंडा परत अजून विकेल, असं मी महिनाभर केल्यानंतर माझ्याकडे एवढे एवढे पैसे जमा होतील, मग मी त्याच्यातनं अजून एक गाय विकत घेईल, त्यातनं परत पुन्हा मला दुधाचा खूप चांगला पैसा जमा होईल, मग त्याच्यानंतर मी गाडी घेईल, त्याच्यानंतर मी बंगला घेईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करता त्याचा पाय त्या दुधाच्या हंड्याला लागतो आणि तो हंडा, पूर्ण दुधाचा भरलेला हंडा खाली ओतला जातो. म्हणजे तुझ्या समोर असणारी गोष्ट, म्हणजे त्याचं करिअर, म्हणजे तुम्ही जे पत्त्यांचे बंगले मांडताना, दिवसा जे पत्त्यांचे बंगले बांधताना, ती गोष्ट सोडून द्या. त्याला म्हणतात शेख चिल्ली विचार. वास्तवात जगा. जी गोष्ट आहे ती वास्तवामध्ये पाहायला शिकलं पाहिजे, तर त्या गोष्टीने आपण व्यवस्थित होऊ शकतो. नंतर तुमचं करिअर कसं निवडायचं. आता हाऊ टू प्लॅन युअर करिअर खूप महत्वाची गोष्ट आहे. करिअर प्लॅन करण्यासाठी जसं पहा की विहिरीतनं आपल्याला पाणी काढायचंय, विहिरीतनं पाणी काढण्यासाठी आता मोटार लावली जाते किंवा बोरमधनं पाणी काढण्यासाठी मोटार लावली जाते. म्हणजे पाणी वरती घेण्यासाठी मोटार लावली जाते, परंतु पाणी खाली सोडण्यासाठी काय लावलं जातं का? काहीच लावलं जात नाही. तसं आपल्या करिअरमध्ये आहे.
आपल्याला करिअरच्या योग्य दिशेला जर पोहोचायचं असेल, एका विशिष्ट स्टेजला पोहोचायचं असेल, तर आपल्याला प्रयत्नांची मोटार लावलीच पाहिजे. आणि ही प्रयत्नांची मोटार लावल्यानंतर तुम्ही त्या वेगळ्या एका पातळीपर्यंत पोहोचू शकता. आणि त्या पातळीवरनं खाली येण्यासाठी कशाची गरज नाही लागणार नाही, परंतु तुमचं त्या ठिकाणी तुमचं चारित्र्य फार महत्वाचं असतं. ते आपण आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये पाहणारच आहोत. हाऊ टू प्लॅन युअर डॉक्टर करिअर. भूषण, आपल्याकडे काही प्रश्न आहेत, ते घ्यायचेत का? आता 1च मिनिट राहिला आहे, मग आपण ते प्रश्न ओके घेऊन ओके, घेऊ आधी. चालेल. हो, काही प्रॉब्लेम नाही. खरं तर व्यक्तिमत्व विकासावर मी 1-2-3 मिनिटांनंतर फक्त घेईल. बोलू शकता, प्रश्न विचारू शकता. ओळख होण्यासाठी काही टेस्ट असतात, जसं ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, तशी अजून काही टेस्ट आहे का? काय ताई, दर्शना ताई, आवाज नाही आला मला तुमचा. स्व ओळख होण्यासाठी काही टेस्ट असतात, जशी ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, तशी अजून कोणती टेस्ट असते का? स्व ओळखण्यासाठी खूप चांगला प्रश्न विचारलाय खरं तर आपल्या ऑडियन्सने, की स्व ओळखण्यासाठी कुठल्या टेस्ट मधून जावं लागतं का? निश्चितच काही प्रकारच्या टेस्ट अशा डिपेंडंट असतात की त्या आपल्याला, आपल्या क्षमता आपल्याला समजत नाहीत, म्हणून त्या टेस्टची गरज लागते. परंतु मित्रांनो, स्वला ओळखायचं कसं, ही गोष्ट महत्वाची आहे. तर ती पहिली गोष्ट आहे तुमच्या सवयी. तुमची सवय काय सांगते बघा. एक एक्झाम्पल देतो. एखादा मुलगा सकाळी खूप लवकर उठत असेल, उठल्यानंतर व्यायाम करत असेल, मेडिटेशन करत असेल आणि नंतर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असेल, तर अशा पद्धतीचा एखादा विद्यार्थी असेल, तर तो IPS सारख्या, आपण एक त्याचं अम्बिशन त्याने ठेवलं तर ज्या सारख्या ठिकाणी, किंवा एक पोलीस दलातील एक मोठा अधिकारी आपण समजू शकतो, त्या ठिकाणी आपल्याला शारीरिक क्षमता सुद्धा महत्वाची आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला असणारं नॉलेज सुद्धा महत्वाचं आहे. कारण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक परीक्षा सुद्धा आहेत. मग त्या परीक्षा कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला तो अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे काय की सगळ्यात महत्वाचं म्हणेल, तुम्हाला स्व ओळखायचं आहे तर आधी प्रथमतः तुमच्या सवयी, दुसरी गोष्ट आहे तुमचे छंद. तुम्ही छंद कसे ओळखायचे, हा स्वचा दुसरा पार्ट आहे छंद, की छंद कसे ओळखायचे. खूप एका लाईन मध्ये सांगतो तुम्हाला, छंद म्हणजे काय, रिकाम्या वेळेत तुम्ही काय करता तो म्हणजे तुमचा छंद. सिंपल गोष्ट. रिकाम्या वेळेत तुम्ही काय करता. काही लोक टीव्ही पाहत बसतात, काही लोक मोबाईलवर व्हॉट्सअप पाहतात, किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी करत असतील, परंतु त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. आपल्याला जो काही अर्धा तास मिळालाय, 1 तास मिळालाय, त्यात तुम्ही काय करता, म्हणजे ते तुमचा स्वचा एक पार्ट आला. एक एक्झाम्पल देतो. 86,400 ही एक फिगर आहे. 86,400, मी ज्या वेळी लेक्चरला जातो त्या गोष्टी स्किप करतो, परंतु 86,400च्या मूळ उद्देशावर येतो. 86,400 म्हणजे तुम्हाला दिवसात मिळालेले सेकंद, आणि ह्या 86,400चा तुम्ही विनियोग कुठल्या पद्धतीनं करताय ते म्हणजे तुमचं स्व. तिसरी स्व ओळखण्याची पद्धत म्हणजे की तुम्हाला काय बनायचंय आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या पेन पेपर घेऊन तुम्ही एका कागदावरती लिहा आणि तुमच्या क्षमता एका साईडला लिहा आणि त्यातलं कंपॅरिझन करा की यातली कुठली गोष्ट मला करता येऊ शकते, यातली कुठली गोष्ट मला करता येऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी ओळखणं. आता बघा, काही मुलांना प्रॉब्लेम असा असतो, हेल्थ प्रॉब्लेम असतो. तर हेल्थ प्रॉब्लेम तो त्याशी रिलेटेड, खेळाडूंना त्या गोष्टींमध्ये खूप तंदुरुस्त राहावं लागतं. मग आता एखाद्याला हेल्थ प्रॉब्लेम असेल, छातीचा प्रॉब्लेम असेल, तो निश्चितच ते क्षेत्र नाही ना निवडू शकत. म्हणजे काय की आपली शारीरिक क्षमता पहा, तुमचं अम्बिशन पहा. ओके, हे तुम्ही तुमच्या स्व ओळखण्यासाठी पाहू शकता. आणि टेस्ट याच्यासाठी, टेस्ट हा खूप एक शॉर्टकट म्हणेल मी स्व ओळखण्यासाठीचा. कारण तुमच्या मनातल्या गोष्टी कागदावर उतरण्यासाठी टेस्टची गरज खूप महत्वाची. निश्चितच. थँक्यू ताई. पुढचा काही क्वेश्चन. खेळामध्ये अजून काही संधी आहेत का, जसे आता स्टेट लेवलला, इंटरनॅशनल लेवलला आपले मुलं जातात, तर त्या दृष्टीने? हा, स्टेट लेवल किंवा इंटरनॅशनल खेळामधल्या संधी, खेळामध्ये खूप साऱ्या संधी आहेत की आपली मुलं ज्यावेळी म्हणजे हायस्कूलला असतील, ज्युनियर कॉलेजला असतील, त्यावेळी मुलं ज्यावेळी वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतात, तर त्याच्यानंतर त्या मुलाची त्या खेळामध्ये असणारी प्रावीण्यता ही शिक्षकांनी आणि आई वडिलांनी या दोघांनीही
त्या गोष्टीवर व्यवस्थित विचार करून त्याला पुढे जर तुम्ही एखाद्या अकॅडमीला जॉईन करून दिलं, एखादा चांगला व्हॉलीबॉल प्लेअर असेल आणि त्याला जर तसे मार्गदर्शन करणारी एखादी अकॅडमी भेटली तर तो निश्चितच त्या क्षेत्रामध्ये चांगल्या लेवलला जाईल. काय होतं, गव्हर्नमेंटमध्ये खूप साऱ्या आपल्या गोष्टी म्हणजे खूप साऱ्या अशा संस्था पण आहेत की ज्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी मदत करतात. परंतु खरोखर गोष्ट जर मला सांगायची असेल तर मी एक सांगेल की शिक्षक आणि पालकांनी समजा त्यांना वाटलं की हा विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय किंवा याच्यात जास्तीत जास्त सहभाग पालकांचा आहे की आपल्या मुलाला जर खरंच खूप चांगल्या पद्धतीनं खेळता येत असेल, विशेष प्रावीण्य असेल, तर त्यांनी एखाद्या अकॅडमीला त्या मुलाला जॉईन करावं. कारण ती अकॅडमी त्या मुलाला भविष्यातल्या संधी देणारी असते. कारण कुठं मॅचेस होतात, कुठं काही गोष्टी होतात आणि वेगवेगळ्या टुर्नामेंट कशा असतात, तर कारण आता बघा आपला इंडियन क्रिकेट आपण एक एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये सिलेक्ट होणारी मुलं आधी रणजी खेळतात, त्याच्यानंतर आधी स्टेट लेवल खेळलेली असतात, परंतु त्या लेवल पर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या ना कुठल्या एखाद्या अकॅडमी सोबत ते टाईप असतात. कारण योग्य दिशेनं, जसं मगाशी सांगितलं, योग्य दिशेनं मार्गदर्शन होणं गरजेचं आहे तुम्हाला. त्याप्रमाणे एखाद्या अकॅडमी थ्रू तुम्हाला योग्य डायरेक्शननी मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही तुमच्यातल्या ज्या खेळामधल्या काही चुका असतील किंवा काही गोष्टी राहिलेल्या असतील त्या तुम्हाला त्या अकॅडमी थ्रू करता येतील आणि त्याच्यात निश्चितच तुम्हाला नॅशनल लेवल असेल, इंटरनॅशनल लेवल आहेत, 100% संधी भेटू शकतात. परंतु फक्त आपल्याला प्रयत्न आणि सातत्य करण्याची गरज आहे. पुढचा क्वेश्चन. बीएमएस नंतर काय करावं? बीएमएस म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज. नोकरी करावी का बिझनेस करावा? ओके, नोकरी करावी की बिझनेस करावा, खूप सुंदर आहे प्रश्न. बीए म्हणजे मॅनेजमेंट क्षेत्रामधल्या संधीचा जर विचार केला तर आता पहा, बिझनेस करायचा की नोकरी करायची. मी सगळ्यात पहिलं गोष्ट तुम्हाला सांगेल की जर बिझनेस करायचा आहे तर तुमच्याकडे कॅपिटल पाहिजे, एक फायनान्स अमाऊंट पाहिजे. जर फायनान्स अमाऊंट जर तुम्हाला तेवढी अवेलेबल होऊ शकत असेल तर बिझनेस केलेला कधी पण चांगला आहे. परंतु त्याही आधी मी गोष्ट एक असं सांगेल की बिझनेस आपण आज ना उद्या करू शकतो, परंतु त्याआधी त्या बिझनेस मधल्या तुम्ही मार्केटमध्ये अनालिसिस करण्याची गरज आहे की मार्केटमध्ये गरज कशाची आहे आणि त्या गरजेचा बिझनेस आपल्याला करायचा आहे. तर ते बिझनेस मार्केटमध्ये अवेलेबल असतील तर त्या बिझनेसशी जाऊन तिथला एकतर एक्सपिरियन्स घेणं खूप महत्वाचं आहे किंवा तिथल्या काही लोकांशी आपल्याला जर काही संधी साधण्याची म्हणजे त्यांच्यासोबत काही काम करण्याची संधी जर मिळाली तर ती उत्तमच. कारण तुम्ही त्या बिझनेसमध्ये योग्य दिशेनं किंवा त्या बिझनेसमध्ये लवकरात लवकर सक्सेस होऊ शकता. काही लोकांचं कसं असतं, बिझनेस सुरू केला, 5 वर्ष जातात, 10 वर्ष जातात, तरी ते सक्सेसफुल होत नाही. परंतु काही लोक अशी आहेत की वयाच्या 40व्या वर्षी, वयाच्या 60व्या वर्षी, मॅकडॉनल्ड्स वयाच्या 60व्या वर्षी त्यांच्या फाउंडरने सुरू केलं, परंतु आज ते एक वेगळ्या स्टेज लेवलला पोहोचलेत. असं काही नाही, बिझनेसला तुमच्या वयोमर्यादा नाही, परंतु बिझनेसला मी म्हणेल तुमचा अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. जर तुम्ही नोकरी करून मग बिझनेस सुरू केला तर तुमची पोहोचण्याची ग्रोथ आहे किंवा बिझनेस स्टँड होण्याची ग्रोथ ही फटकन होऊ शकते ऍज कम्पेरेटिव्ह तुम्ही एकदम सुरुवात केलेला बिझनेस. आणि त्यात बिझनेससाठी सगळ्यात महत्वाचं मी रिअल फॅक्ट सांगेल की तुमचं कॅपिटल फायनान्स सुद्धा तेवढा महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न ताई. लास्ट क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट. इंटरव्ह्यूला जाताना कशी तयारी असावी जेणेकरून इम्प्रेस होणार सर्व? ओके, ग्रेट. इंटरव्ह्यूला जाताना कुठली तयारी करायची, तर इंटरव्ह्यूला जाताना महत्वाचा विचार करायचा झाला तर फिजिकल व्यक्तिमत्व, फिजिकल पर्सनॅलिटी आपण जे म्हणतो, तर फिजिकल पर्सनॅलिटी महत्वाची आहे. मग त्याच्यामध्ये येतो तो तुमचा कॉन्फिडन्स, की तो एक माझा वेगळा विषय आहे त्या विषयावर बोलण्यासाठी. तर तो तुमचा कॉन्फिडन्स त्या पद्धतीचा पाहिजे. आता कॉन्फिडन्सचे सुद्धा मी 2 टाइप्स सांगेन, कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स. काही लोक ह्या पद्धतीचे असतात, काहींना व्यवस्थित कॉन्फिडन्स असतो, काही लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो. तर त्या गोष्टी सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना विचार केला पाहिजे की आपण कॉन्फिडन्स तर 100% आपल्यात असलाच पाहिजे. कुठली गोष्ट पहा, इंटरव्ह्यूला जायचंय, समोरचा माणूस आपल्याला जज करणार एवढंच म्हणजे इंटरव्ह्यू. आणि समोरचा माणूस आपल्याला जज करतोय तर आपण घाबरण्यासारखं काहीच नाही. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचंय तर सगळ्यात पहिली गोष्ट फिअर काढून टाका.
मला ती गोष्ट मिळाली नाही तर काय होईल, ही गोष्ट माझ्या म्हणजे ही त्या व्यक्तीच्या मनामध्ये खूप वेळा असते की समजा मी जर इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट नाही झालो, मला काय क्वेश्चन विचारतील आणि मला ते जमलंच नाही. अरे तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करूच नका, ते फिअर काढून टाका. ते जे काही क्वेश्चन विचारतील ते मी माझ्या पद्धतीने योग्य प्रकारे मी उत्तर देईल. हा तुमचा झाला पहिला पार्ट. दुसरा, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर जाताना तुमचे कपडे व्यवस्थित नीट नेटके स्वच्छ धुतलेले किंवा इस्त्री, भले ते खूप मोठ्या ब्रँडेड असावेत असा काही भाग नाहीये, परंतु ते व्यवस्थित नीट आणि इस्त्री केलेले व्यवस्थित असावेत. तुमचा आय कॉन्टॅक्ट हा 1 to 1 असावा, जेणेकरून त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स दिसून येतो आणि कुठल्याही गोष्टीचं तुमच्या मनामध्ये भीती नसावी. ही इंटरव्ह्यूला ह्या 3 गोष्टी जरी असल्या तरी सफिशियंट आहे. झाले ताई? हॅलो. हॅलो, धन्यवाद मूळ डॉक्टर सूत्र ज्ञानदा भूषण. मालपुरे यांच्याकडे सोपवते मी. ओके, एक जस्ट 2च धन्यवाद मिनिटं डॉक्टर घेतो. भूषण. हा, ओके ओके. तर आता जो एक शेवटचा मुद्दा होता तो व्यक्तिमत्व. फक्त 2च गोष्टींमध्ये सांगून जातो व्यक्तिमत्व, कारण तो एक सेपरेट टॉपिक आहे. व्यक्तिमत्व, एकदा 2 व्यक्ती जर्मनीमध्ये फिरत होत्या. तर ते फिरताना एक जर्मन माणूस एक आपला इंडियन माणूस असेल, तर ते फिरत असताना त्यांना खाली एक पेन पडलेला दिसला. आपल्या इंडियन माणसाने तो पेन पाहिला आणि तो उचलला आणि तो म्हटला, हा कुणाचा पेन आहे? आपला प्रामाणिकपणा, हा पेन कुणाचा आहे, त्याला आपण दिला पाहिजे. त्यावेळी जर्मन माणसाचं उत्तर फार महत्वाचं आहे. तो म्हटला, जी गोष्ट आपली नाही ती आपण उचलायचीच नाही. याला म्हणायचं व्यक्तिमत्व. आणि दुसरी गोष्ट चारित्र्य काय, तर मोहाच्या क्षणी जे साकारलं जातं ते म्हणजे चारित्र्य. तुमच्या समोर काही मोह असेल, एक्झाम्पल देतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा परस्त्री बद्दल असलेला आदर किंवा पाहण्याचा दृष्टिकोन, हे म्हणजे तुमचं चारित्र्य. आणि इंटरव्ह्यूच्या बाबतीत जर सांगायचं झालं की व्यक्तिमत्व कसं असावं, दिसण्यापेक्षा मी म्हणेन असणं सुधारा. दिसण्यापेक्षा असणं सुधारा. तर सी.व्ही. रामन जे आहेत, आपण नाव ज्ञात असाल, सी.व्ही. रामनांनी एकदा पेपरमध्ये ऍड दिली. इंटरव्ह्यूला खूप सारे स्टुडंट आले. खूप पटकन सांगते ती गोष्ट. खूप सारे स्टुडंट आले आणि आल्यानंतर सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले. त्यातला एक जो विद्यार्थी होता त्याला म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना सी.व्ही. रामनांनी सांगितलं की बाबा तू काय आमच्या पात्रतेला उतरलेला नाहीस, तुम्ही घरी जाऊ शकता. त्यातला एक विद्यार्थी होता की ज्यालाही सी.व्ही. रामनांनी असंच सांगितलं होतं की तू आमच्या शैक्षणिक टेक्निकल पात्रतेला उतरलेला नाहीस, तू घरी जाऊ शकतो. तो मुलगा त्यांच्या जे फ्लोर्स होते, फ्लोअर उतरून खाली आला आणि तिथे एका खुर्चीवर बसला होता. सी.व्ही. रामन वरतून परत आले, म्हणजे ज्यावेळी सगळे इंटरव्ह्यू झाल्यानंतर खाली आले, त्यांनी पाहिलं हा मुलगा बसलेला आहे. त्यांना खूप राग आला. अरे मी तुला मगाशीच सांगितलंय की तू आमच्या टेक्निकल पातळीला उतरलेला नाही, तू घरी जाऊ शकतो. त्यावेळी त्या मुलाने दिलेलं उत्तर महत्वाचं आहे की महाशय किंवा साहेब, आम्हाला इंटरव्ह्यूला येण्या जाण्यासाठी जे काही पैसे तुमच्या संस्थेने दिलेले आहेत, ते पैसे मला लागलेल्या पैशांपेक्षा जास्त आहेत, म्हणून उरलेले पैसे परत देण्याकरिता मी या ठिकाणी उभा आहे. आणि माझ्या समोर असणारा माणूस जो पैशांचा व्यवहार करतोय त्याच्यासमोर खूप मोठी लाईन आहे, म्हणून मी या ठिकाणी तो फ्री होण्याची वाट पाहतोय. याला म्हणायचं तुमचं व्यक्तिमत्व, याला म्हणायचं तुमचं चारित्र्य. पुढच्या क्षणाला सी.व्ही. रामनांनी त्याला नोकरीची ऑफर दिली आणि त्याच्यासोबत त्याला विचारलं की तुला पगार किती हवाय. म्हणजे दिसण्यापेक्षा असणं तुम्ही स्वीकारा, म्हणजे निश्चितच तुम्ही करिअरच्या सगळ्यात मोठ्या ठिकाणी पोहोचू शकाल. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर भूषण. कमी वेळात आपण जे अनमोल मार्गदर्शन केले त्याबद्दल खूप आभारी आहोत. वेळ कमी पडल्यामुळे आपल्याला अजून जास्त माहिती तुमच्याकडून घेता नाही आली, पण यावर आपण नक्कीच पुढचे सेशन अरेंज करू. अखिल भारतीय लाडशाखी वाणी समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील तात्या नेरकर आणि महिला प्रदेश अध्यक्षा सौ प्राजक्ताताई पाखले यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर सर्व रसिक श्रोत्यांचे देखील मनापासून आभार. याचबरोबर मी सौ ज्ञानदा हर्षल मालपुरे आता आपला निरोप घेते. लवकरच भेटू. पुढील सत्राचा मेसेज व लिंक आपणापर्यंत पोहोचवण्यात येईल. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद सर्व संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष, चेअरमन. आणि मला संधी ज्ञानदा ताईच्या माध्यमातून मिळाली, तुमचं सुद्धा मी आभार मानतो. आणि आपल्या सर्व वक्त्यांचं मी आभार मानतो. कधी कुठलीही प्रश्न असेल
तुम्ही विचारू शकता. नेटवर इंटरनेटवर अवेलेबल आहेच मी. धन्यवाद. पुनश्च एकदा आपले आभार. धन्यवाद. End.